न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार। अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहिल्यानं महागाईच्या दरामध्ये घट झाल्यानं रेपो रेट कमी होण्याची शक्यता। तिरुपतीच्या धर्तीवर शिर्डीमध्ये डोनेशन पॉलिसी 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दान करणाऱ्या भाविकांना व्हीआयपी आरतीचा लाभ मिळणार। जुन्नर तालुक्यामध्ये मुसळधार अवकाळी पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर, उन्हाळ्यातच ओढे नाले भरून वाहू लागले। इगतपुरी तालुक्यात सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अंदमानमध्ये मान्सून दाखल, 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज।